आज कामांची ना खूपच घाई आहे, कारण मला जायचं आहे वसमतला. म्हणून म्हटलं, की आता शेंगदाण्याची तिखट थोडीशी बनवूनच घेते. जेवणासोबत तोंडी लावायला खूप छान लागते आणि शेंगदाणे सोलण्याची ही ट्रिक तर तुम्हाला माहितीच असेल. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ना एका कपड्यामध्ये ते जर आपण बांधून त्याला जर असं थोडंसं आपटलं ना, की ते लगेच सोलल्या जातात. जास्त वेळही लागत नाही आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे, की शेंगदाणे असे मस्त सोलून झालेले आहेत आणि त्याची साल देखील लगेच निघत आहे. शेंगदाण्याची तिखट बनवण्या अगोदर म्हटलं, की मुलांना नाश्त्याला पोहे बनवून देऊया. त्यासाठी त्यांना पोहे बनवून दिले आणि इथे मी शेंगदाण्याची तिखट बनवून घेतली. थोडासा वेळ होता म्हटलं, की गावाला जायचं आहे, तर मग आता हे आंबे खराब होऊन जातील आणि आंबा खाण्यासाठी घेतला वरून तर खूप छान दिसत आहे, परंतु त्याच्या आतमध्ये मला अळी चालताना दिसली. त्याच्यामुळे तो मी लगेच फेकून दिला. तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये आंबे खाताना जरा जपूनच. त्यानंतर आमचा संध्याकाळी असा प्रवास चालू झाला. जवळपास 5च्या दरम्यान आम्ही निघालो आणि मुंबईची लाईफलाईन आपली लोकल ट्रेन संध्याकाळची वेळ असल्यामुळे जाताना तरी तेवढी गर्दी नव्हती. बसायला वगैरे व्यवस्थित जागा भेटली आणि त्यानंतर आम्ही जाऊन पोहोचलो दादरला आणि इथे आल्यानंतर तुम्ही इथे किती गर्दी आहे ती बघू शकतात आणि खऱ्या प्रवासाची सुरुवात तर आत्ता झाली आहे. चला तर मंडळी, असा हा छोटासा मिनी व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. बाय बाय.